हे बघा, अहो नव्याने जवळ येण्यासाठी कधी कधी लांब जाणं गरजेचं असतं. नाही. काय? मंजिरी माहेरी जाणार नाही. जावई बापू, तुम्ही जरा. नवऱ्यानं संशय घेतला किंवा त्याच्याशी भांडण झालं म्हणून मंजिरी माहेरी जाणार नाही. अहो पण तिची परिस्थिती तर बघा ना. तिची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. हे बघा काका, हा जो काही गैरसमज निर्माण झालाय तो आमच्या दोघांमध्ये निर्माण झालाय आणि तो माझ्या चुकीमुळे निर्माण झालाय. त्यामुळे तो आमच्या दोघांमध्येच सुटायला हवा. याच घरात कुठल्याही कारणासाठी तिला माहेरी पाठवून मी माझी जबाबदारी झटकणार नाही. मी मंजिरीचा गुन्हेगार आहे आणि जोपर्यंत मंजिरी स्वतः मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा देत नाही तोपर्यंत मंजिरी कुठेही जाणार नाही. जावई बापू, असा आताताईपणा करू नका. आमच्यात झालेलं भांडण हा आम्हा नवरा बायकोंचा प्रश्न आहे, आमच्या दोघांचाच. आणि तो सोडवण्यासाठी आम्हाला कुठल्याही बाहेरच्या माणसाची गरज नाही, अगदी सरनाईकांची सुद्धा. काका, मंजिरी माहेरी येईल, नक्की येईल, पण ती या घरात किती सुखात आहे हे सांगण्यासाठी येईल. आता मंजिरी माहेरी जाणार नाही. काका, काका ते तू येतेस माझ्याबरोबर? नाही. तू खरंच सुरक्षित आहेस का इथे मंजिरी? नीट विचार कर. मला फक्त एकदा सांग, मी तुला घेतल्याशिवाय जाणार नाहीत ना. अरे काका, मी खरंच खूप मजेत आहे इथे. निदान स्वतःला तरी फसवू नकोस मंजिरी. अरे खरंच, तुझा गैरसमज होतोय, बस, बाकी काही नाही. खरं तर तुला घेऊन जायलाच आलो होतो, पण हे बघ, मला तुला तेच सांगायचं होतं. माझी काळजी नको करूस. हं? बोलायला खूप सोपं आहे, पण नाही सहन होते मला. कसं आहे ना काका, आता हेच घर आहे माझं, हाच माझा संसार. इथल्या अडचणी आता मलाच सोडवायला लागतील. तुला एक अडचण आली ना मंजिरी, दादा जगाला आग लावायला निघेल. नाही, आता इथून पुढचं जो काही निर्णय असेल ना, जे काय ठरवायचं असेल, जे काय करायचं असेल, ते दादा ठरवेल. काका, काका प्लीज, हे बघ, मला तुला हेच सांगायचं होतं. यातलं काहीही तू बाबांना सांगणार नाहीस. बाबांना नाही, आईला नाही, आणि अगदी काकूला सुद्धा नाही. प्लीज, तुला शपथ आहे माझी. लहानपणी कोणी काही केलं की धावत सांगायला यायचीस ना काकाला. इथून पुढे सुद्धा कसलीही अडचण आली ना, तर पहिला फोन मला करायचा. दुसऱ्या क्षणी तुझ्या समोर असेल हा काका. प्रॉमिस कर मला, आणि काळजी घे. आणि आईला आणि बाबांना सांग की मी खूप मजेत आहे. आणि आज विसरलास, पण पुढच्या वेळी येताना माझं चॉकलेट बरोबर घेऊन यायचं, ठीक आहे? आणि प्लीज बाबांना यातलं काहीच सांगू नकोस. हं? मोठी झालीस पोरी, खूप मोठी झालीस. येतो.
मंजिरी, मला तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना? पण अजून काही तयारी नाही केली आहे मी. 2 मिनिट देता का? मी पटकन तयारी करते. मंजिरी ते राहू देत. हा कोट घालणार ना तुम्ही आज? आणि तुमचं घड्याळ हे मी ठेवते तिकडे. मंजिरी, रुमाल, तुमचा रुमाल राहिलाय, आणते. मंजिरी, मी नाश्त्याचं बघते तुमच्यासाठी. तुम्ही तयार व्हा ना, नाहीतर उगाच उशीर व्हायचा तुम्हाला. वहिनी, उपमा लय भारी झाले बघ. अरे मंजिरी कुठे आहे? अहो कालपासून तिने काही खाल्लेलं नाहीये. मीरा, मंजिरीला घेऊन ये नाश्त्याला. घे, आलेच. कसं वाटतंय बेटा तुला? बरं वाटतंय ना? मीरा, मंजिरीसाठी ज्यूस कर. अहो आई, मला नको आहे ज्यूस वगैरे. या पोरीकडे बघून ना मला लई वाईट वाटतं बघ वहिनी. अगं ती घरासाठी एवढं करते, सगळ्या रीतीभाती व्यवस्थित सांभाळते, कर्तव्यात कुठं बी कमी पडत नाही. तरी पण कालच्या गोंधळात तिची वटपौर्णिमा राहिली. वटपौर्णिमा कधी होती मला माहितीच नाही. हा ग, कधी म्हणजे? आता मेलीच्या माझ्या पण लक्षात राहिलं नाही बघ. अगं कॅलेंडर बघितलं ना तेव्हा कळलं. वंच, हा विषय आता काढायची काही गरज होती का? आणि हे बघ, तुझी वटपौर्णिमा हुकलेली नाहीये. काल दिवसभर तू उन्हात उभी होतीस ना, उपाशी पोटी उभी होतीस ना, म्हणजे उपवास झालाच की नाही? आता देवाची पूजा कर, त्याची क्षमा माग. आई अहो नाही, माझी पहिली वटपौर्णिमा होती. अशी कशी काय चुकली माझ्याने? मंजिरी, अगं तू हेही मुद्दाम केलेलं नाहीयेस. काल आपल्या घरामध्ये एवढा गोंधळ होता, त्याच्यामध्ये अनवधानाने विसरू शकतो ना माणूस. आणि देवाला सुद्धा या गोष्टी समजतात. तू पुढच्या वर्षी उपवास कर. पुढल्या वर्षी? नाही, मी आजच उपवास करणार आहे. नाही, अजिबात नाही. मी तुला उपवास करू देणार नाही. वंच, तुम्ही पण ना, तिची अवस्था तरी आहे का उपवास करायची? अगं वहिनी, असं काय करायलीस? आता मी थोडी सांगितलं तिला उपवास कर म्हणून. मी कॅलेंडर बघितलं म्हणून सांगितलं. नाही आई, सवाशू म्हणून माझी काही कर्तव्य आहेत की नाही, आणि ती मी विसरता कामा नये. आणि ती जर विसरली असेल ना, तर त्याचं प्रायश्चित्त मला घ्यायलाच पाहिजे. माझी पहिली वटपौर्णिमा होती. आता ती तर चुकली, पण उपवास करून माझ्या मनातला सल तरी जाईल ना. ते काही नाही, मी आज उपवास करणार. काय करते? खाऊ दे ना मला. जरा त्या मंजिरीकडनं शिक. तर खात बसली. म्हणजे अगं काल दिसभर ती उन्हात उभी होती
अन्नाचा कण सुद्धा घेतला नाही तिने पोटात. काल तिची वटपौर्णिमा हुकली म्हणून आज उपास करते ती. या जन्माची नाही तर 7 जन्माची सोय करून ठेवली तिने. आणि तू इथं खात बसलीस. वटपौर्णिमेचा उपास? अगं त्याचं काय झालं नव्हते का? मी वहिनीला आज म्हटलं की बाई गो, पोरीची पहिली वटपौर्णिमा हुकली तरीही मोठी पतिव्रता ना म्हणते कशी. हो का? नाही नाही मी करणार, मी उपास करणार असं म्हणून गेली ती पतिव्रता. पाहू दे तिला उपाशी. हे बघ, काही करून मंजिरीचा आजचा उपास मोडलाच पाहिजे. मग बघ काय अवस्था होते तिची. ते म्हणजे तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं. आत्या, किती वाईट विचार करतेस तू तिच्याबद्दल. करू दे ना, तिला उपास करू दे. पण तिच्या एका दिवशीच्या उपासाने माझी आयुष्यभराची उपासना मोडणार नाहीये. हो ना, आजचा उपास करून तिची काय अवस्था होते ना ते बघूच की. किती क्रूर आहेस तू आत्या. असं नाही करायचं. करू दे ना, मंजिरीला उपास करू दे. तिचा उपास पूर्ण होऊ दे. सत्यजितला दीर्घायुष्य लाभू दे. पण ते दीर्घायुष्य तो माझ्या बरोबर काढेल एवढं नक्की. तू का इथे उभी आहेस अशी? तुम्ही येण्याची वाट बघत होते. तू का त्रास करून घेतेस स्वतःला? मी चहा ठेवते तुमच्यासाठी. मंजिरी? मंजिरी? आई! मंजिरी, बाळा ऐक ना माझं. हे बघ, एकतर तुझी तब्येत बरी नाहीये, त्यात कालपासून तुझ्या पोटात अन्न नाहीये. हा उपवास करायची काही गरज आहे का? उपवास? कसला उपवास? काल वटपौर्णिमा होती आणि हिचा उपवास चुकलाय म्हणून आज उपवास धरलाय तिने. वटपौर्णिमेचा उपवास? मंजिरी, काय मूर्खपणा आहे हा? मूर्खपणा नाही हा, व्रत आहे ते माझं. व्रत? माझ्यासाठी करतेस ना हे व्रत? माझ्यासाठी केलंस ना तुझं हे व्रत? मग मी सांगतोय तुला, आत्ताच्या आत्ता हा उपवास सोड. नाही, कुठल्याही परिस्थितीत मी हे व्रत नाही मोडणार. अगदी तुमच्या सांगण्यावरूनही नाही. तुला जर माझं ऐकायचंही नसेल तर मग माझ्यासाठी व्रत तरी कशाला करतेस? तुमच्याही पेक्षा स्वतःसाठी केलंय मी हे सगळं. हे मंगळसूत्र घातलंय ना, त्याचा भार मला पेलतोय की नाही हे बघण्यासाठी केलंय मी हे सगळं.
हा जन्म काय काही दिवस नाही गेले तर खरे रंग दिसायला लागले, तरी तू त्याच्यासाठी प्रिया, पुढचे 7 जन्म तेच पती मिळावेत असं वाटतं मला. जमेल तुला? सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. उपास केलास वटपौर्णिमेचा, पूजाही करतेस, बरोबर आहे. सत्यजित नवरा म्हणून पुढच्या जन्मीही मिळावा असं वाटतंय ना तुला? बघ बाई, म्हणजे हा जन्म काय काही दिवस नाही गेले तर खरे रंग दिसायला लागले, तरी तू त्याच्यासाठी प्रिया, लग्नाची गाठ एकदा बांधली गेली ना की मग ती कायमची बांधली गेली. आणि आता तेच माझं सर्वस्व आहे. जुनं झालं अगं ते सगळं आता, नाही का? चांगल्या गोष्टी कधीच जुन्या नाही होत प्रिया. अच्छा, मग आता किती जन्म त्याला सहन करणार आहेस? काही ठरवलंयस का? ठरवलं म्हणजे तो मुद्दाच नाहीये. पुढचे 7 जन्म तेच पती मिळावेत असं वाटतं मला. जमेल तुला? कसं आहे ना प्रिया, त्यांनी मला कितीही त्रास दिला, माझ्यावर कितीही संशय घेतला, अगदी हाताला धरून मला घराबाहेर जरी काढलं ना तरी माझं त्यांच्यावरचं प्रेम ते नाही नाकारू शकणार. आणि त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे, कदाचित माझ्यापेक्षा जास्त. माहिती आहे मला. सत्यजीचा स्वभाव आपल्याला आधीपासूनच माहित आहे, पण मंजिरी, आता तिचा स्वभाव एकदम साधा भोळा समजूतदार आहे, यात वादच नाही. मी आत्ता मंजिरीला भेटून आले. झालेल्या प्रकाराने हादरली आहे ती, म्हणजे मनाला लावून घेतलंय तिने सगळं. आतापर्यंत या घरावर अनेक संकट येऊन गेले, पण या सगळ्यातूनही हे घर भक्कमपणे उभं आहे आजही. बरोबर आहे तुझं, पण आता तेच संकट या घराला बरोबर घेऊन गेलं नाही म्हणजे. वंस, मी असं होऊ देणार नाही. मी काय म्हणते, सत्यजीचा स्वभाव आपल्याला आधीपासूनच माहित आहे, पण मंजिरी, आता तिचा स्वभाव एकदम साधा भोळा समजूतदार आहे, यात वादच नाही. पण बघ ना आता कशी वागायला लागली ती. सत्यजी समोर हट्टच करायला लागली. आता अशाने संसार होतो का मला सांग? मी बोलू का काही? आता तुला परवानगीची काय गरज आहे? नाही तसं नाही मावशी, पण कितीही म्हटलं तरी मी बाहेरची पडते. म्हणजे या सगळ्या विषयांमध्ये मला बोलायचं खरं तर काहीच हक्क नाहीये, म्हणून विचारलं. प्रिया, आता तू काय डोक्यात घेऊन बसली असे? आतापर्यंत या घरानं तुला कधीही परक मानलं नाही, पण आता तू असं बोलतेस. जाऊ दे ना मावशी, ते सगळं सोड. मी इथे काहीतरी वेगळंच सांगायला आले होते. मावशी, मी आत्ता मंजिरीला भेटून आले. झालेल्या प्रकाराने हादरली आहे ती, म्हणजे मनाला लावून घेतलंय तिने सगळं. हे बघ मावशी, म्हणजे मला असं वाटतं तुला
बघ बरोबर वाटलं तर कर, पण ह्या सगळ्या वातावरणातून तिला बाहेर काढण्याची खूप गरज आहे. म्हणजे अशी सतत दडपणाखाली ती राहिली ना तर तिची अवस्था आणखीन बिघडत जाईल ग. मला पटतंय, पण आपण काय करणार? सत्यजित तिला माहेरी पाठवायला तयारच नाहीये. अगं पण मग तू सांग ना त्याला, तुझं म्हणणं टाळतो का तो? मावशी, निदान मंजिरीसाठी तरी तू इतकं करायलाच पाहिजेस असं मला वाटतं. तेच म्हणते मी. हे बघ, माझं ऐकलं असतं ना तर मी बोललेच असते सत्यजितशी. पण वहिनी, आता समजा तुझ्या हातात आहे बघ. आता या संकटातून या घराला तुलाच वाचवायला पाहिजे बघ. मी बोलते सत्यजितशी.